तर मित्रांनो, नमोचे 4,000 रुपये, PM किसानचे 4,000 रुपये आणि लाडक्या बहिणींचे 6,000 रुपये असे एकंदरीत 14,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत असं मी का सांगितलं आहे थंबनेलमध्ये, व्हिडिओच्या टायटलमध्ये. तर ते तुम्हाला मी पुढे जाऊन व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या खात्यामध्ये देखील 14,000 रुपये येऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला पैसे कसे येणार आहेत ते व्हिडिओच्या शेवटी आणि तारीख देखील सांगितलेली आहे की कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत 14,000 रुपये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी येणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. गावागावात चर्चा सुरू आहे. कोणी म्हणतं 20 तारखेला, कोणी म्हणतं होळीच्या आधी, कोणी म्हणतं मार्चमध्ये. पण खरी माहिती काय आहे? थोडं शांत बसा आणि कारण आता मी तुम्हाला अधिकृत हालचालीवर आधारित नेमकी टाईमलाईन सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा, दिलासादायक आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी जर तुम्ही नवशेतकरी महान सन्मान निधी योजना किंवा PM किसान निधी योजनेचा या योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण अशा मोठ्या अपडेटबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे यंदाची होळी खऱ्या अर्थाने गोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कल्पना करा, तुमच्या मोबाईलवर अचानक बँकेचा मेसेज येतो, 4,000 किंवा 6,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा थकीत 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता हे दोन्ही एकाच वेळी तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि ही फक्त अफवा नाही तर शासन पातळीवर मोठी हालचाल सुरू झाली आहे. सर्वात मोठी अपडेट, निधी मंजूर. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता प्रत्यक्षात नोव्हेंबरमध्ये मिळणे अपेक्षित होते, पण काही तांत्रिक कारणामुळे हा हप्ता रखडला. म्हणजे मित्रांनो, सगळ्यात मोठी अपडेट काय आहे तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता प्रत्यक्षात नोव्हेंबरमध्ये मिळणे अपेक्षित होते, पण काही तांत्रिक कारणामुळे तो हप्ता आला नाही, रखडला गेला. मात्र 16 जानेवारी रोजी तब्बल 1,890 कोटी म्हणजे 1,890 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. म्हणजे 16 जानेवारीला 1,890 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचा अर्थ निधी उपलब्ध आहे, वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे, पैसे जमा होण्याची प्रक्रिया लवकर सुरू होऊ शकते. म्हणजे निधी उपलब्ध आहे म्हणजे पैसे आहेत, तुम्हाला पैसे जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये द्यायचे आहेत ते पैसे देखील आहेत, वितरणाचा मार्ग देखील मोकळा आहे. म्हणजे पैसे कधीही पाठवू शकतात, पैसे जमा होण्याची प्रक्रिया लवकर सुरू होऊ शकते. म्हणजे पैसे कधीही ते लोकवरून पाठवू शकतात. पण लक्षात ठेवा, ह्या अटी पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहेत. ती अटी कोणती तर दुहेरी लाभ मिळवण्यासाठी खालील गोष्टी पूर्ण असणे गरजेचे आहे. पहिलं आहे EKYC पूर्ण असणे. म्हणजे जर तुमची EKYC अपूर्ण असेल तर पैसे अडकू शकतात. म्हणजे EKYC पूर्ण असणे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. जर EKYC पूर्ण असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. जर EKYC पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, लाभ तुमचा अडकू शकतो. त्यामुळे जर तुमची EKYC पूर्ण असेल तर पैसे अडकू शकतात. त्यामुळे EKYC आताच पूर्ण करून घ्या. दुसरं म्हणजे बँक खाते आधारशी लिंक असणे. म्हणजे तुमचं बँक खाते आधार कार्डशी म्हणजे तुमच्या आधार लिंकशी असणे गरजेचं आहे. म्हणजे जर तुमचं बँक खाते आधारशी लिंक असेल तर वरनं DBTद्वारे पैसे लगेच तुमच्या खात्यामध्ये जमा होतात. त्यामुळे बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचं आहे. आधार लिंक नसेल तर रक्कम जमा होणार नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या गोष्ट. तिसरं आहे स्टेटस ओके असणे. म्हणजे तुमच्या पोर्टलवर स्टेटस एलिजिबल किंवा ओके असणे आवश्यक आहे. आता स्टेटस म्हणजे ते पाहायचं कसं, स्टेटस चेक कसे करायचे तर स्टेटस कसे तपासायचे तर PM किसानसाठी अधिकृत वेबसाईटवर जा, बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा, आधार मोबाईल नंबर टाका, स्टेटस तपासा आणि नमो शेतकरीसाठी राज्याच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन लाभार्थी स्टेटस तपासा. म्हणजे हे तुम्हाला जर स्टेटस तपासायचं असेल बघायचं असेल तर घरच्या घरी बघण्यापेक्षा CSC केंद्रात जाऊन, सेतूमध्ये जाऊन, अशा कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती ज्या त्या वेळी भेटते. तुमचे 2 प्रश्न तुम्ही त्यांना विचारू देखील शकता. तुमच्या अर्जामध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तर ते देखील तुम्ही विचारू शकता. म्हणजे एकंदरीत अशी पूर्ण माहिती तुम्हाला भेटते तिथे गेल्यानंतर. त्यामुळे जर ज्यांचे पैसे अडकले होते त्यांनी काय करायचे आहे आता तर तात्काळ EKYC पूर्ण करा. म्हणजे ज्यांचे पैसे अडकलेत, आतापर्यंत पैसे आलेले नाहीत, त्यांनी तात्काळ EKYC पूर्ण करणे गरजेचे आहे. EKYC पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होईल. दुसरं म्हणजे आधार लिंक तपासा. म्हणजे तुमचं आधार लिंक बँक अकाउंटची आहे का नाही ते तपासा. जर नसेल तर करून घ्या. ते असल्याशिवाय पैसे देखील खात्यामध्ये येत नाहीत. त्यामुळे ते असणे अत्यंत गरजेचे आहे. आणि बँकेत जाऊन खाते सक्रिय आहे का ते तपासा. म्हणजे बँकेमध्ये जावा, तुमचं खातं सक्रिय म्हणजे चालू आहे का बँक खातं ते बघा. बँकेमध्ये व्यवहार होत असतील म्हणजे पैसे येणे, पैसे टाकणे, पैसे काढणे, तर तुमचं बँक खातं सक्रिय आहे म्हणायचं, ॲक्टिव्ह आहे. तरी देखील एकदा बँकेत जाऊन या. KYC वगैरे काय करायचे का बँक खात्याचे ते देखील चेक करून या. आणि त्यानंतर नावातील स्पेलिंग चूक दुरुस्त करा. म्हणजे जर तुमचं फॉर्म भरताना, अर्ज भरताना तुमच्या नावामध्ये काय स्पेलिंग दुरुस्त म्हणजे काय स्पेलिंग चुकलेले असेल तर ते देखील दुरुस्त करा. म्हणजे या पैशांचा उपयोग कसा करावा
तर ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस शेतकरी बांधवांनी ह्या पैशाचा म्हणजे उपयोग कसा करावा, तर शेतकरी बांधवांनो ही रक्कम जरी छोटी वाटली तर योग्य नियोजन केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, पैसे कधी येणार, किती येणार हे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणार आहे. त्यामुळे आता बियाणे खरेदी, खत व औषधे, शेती मशागत, कर्जाची भाग फोडणे म्हणजे कर्जाचा काही भाग फेडणे, ठिबक सिंचन, गुंतवणूक ह्यासाठी तुम्ही ही रक्कम खर्च करू शकता. मित्रांनो, होळी गोड होण्याची शक्यता म्हणजे जर हे दोन्ही हप्ते एकाच वेळी जमा झाले तर होळीच्या आधीच अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलू शकते. म्हणजे जर हे दोन्ही हप्ते एकाच वेळी जमा झाले तुमच्या खात्यामध्ये तर होळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलू शकते. म्हणजे पैसे आल्यामुळे एक ती आनंद वेगळाच असतो. होळीच्या आधी पैसे आले तर ही सगळं होऊ शकतं. तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. हा एक महत्त्वाचा सल्ला तुम्हाला देतो मी, की कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. अधिकृत वेबसाईट व ग्रामसेवक यांच्याकडूनच माहिती घ्या. सरकारकडून 16 जानेवारी रोजी निधी मंजूर झाला आहे. म्हणजे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तयार आहेत, रेडी आहेत. सरकारकडून 16 जानेवारी रोजीच निधी मंजूर झालेला आहे. यानंतर बँकिंग प्रक्रिया, लाभार्थी यादी अंतिम करणे, तांत्रिक पडताळणी या सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे मित्रांनो, पैसे आलेले आहेत, सरकारने पाठवलेले आहे. सरकारकडून 16 जानेवारी रोजी निधी मंजूर झाला आहे, परंतु प्रक्रिया बऱ्याच आहेत. कारण यानंतर बँकिंग प्रक्रिया आहे, लाभार्थी यादी अंतिम करणे आहे, म्हणजे कोणाला पैसे पाठवायचे कोणाला नाही, आणि तांत्रिक पडताळणी म्हणजे पडताळणी देखील करून पैसे पाठवणार आहेत. आता मध्येच एक शेतकऱ्यांची पडताळणी झाली की कोण अपात्र झाले, त्याच्यानुसार आता ही बँकिंग प्रक्रिया, लाभार्थी यादी आणि काही तांत्रिक पडताळणी या सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. आणि इथेच महत्त्वाचा मुद्दा आहे, या दोन्ही योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजना या दोन्हीची वितरण प्रक्रिया समन्वयाने केली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे PM किसान आणि नमो शेतकरी योजना ह्याची एकंदरीत दोन्हीची वितरण प्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार आणि प्रशासकीय हालचालीनुसार पैसे कधी जमा होऊ शकतात, तर मित्रांनो, अधिकृत सूत्रांनुसार 24 फेब्रुवारी 2026 नंतर कधीही हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. म्हणजे मित्रांनो, पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कोणाला किती पैसे मिळू शकतात, तर चला सविस्तर समजून घेऊया. नियमित लाभार्थी कोण आहे, तर नियमित लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2000 रुपये, PM किसानचा 22 हप्ता 2000 रुपये, एकूण 4000 रुपये. मित्रांनो, हे तर झालं, परंतु लाडक्या बहिणीचे देखील पैसे येणार आहेत. आणि संजय गांधी निराधार योजनेचे देखील पैसे येणार आहेत. तर म्हणजे मित्रांनो, की एकूण किती झाले, नमो शेतकऱ्याचे 2000 रुपये, लाडक्या बहिणीचे 1500 रुपये, PM किसानचे 2000 रुपये, आता 3 आणि 3.5, 4, 5, 6000, 6500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात मित्रांनो. आणि काय महिलांचे पैसे 3 महिन्याचे, 4 महिन्याचे एकत्रित दाखवलेले आहेत. म्हणजे काय महिलांना 6000 रुपयाचा एकत्रित हप्ता येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा 6000 रुपयाचा एकूण एकत्रित हप्ता 6000 रुपये जमा होणार आहे. म्हणजे PM किसानचे 2000 रुपये आणि नमो शेतकऱ्याचे 2000 रुपये, हे असे 4000 रुपये आणि प्लस 6000 रुपये, 4 आणि 6 मित्रांनो बघा किती झाले, 10000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. जर तुमच्या घरामध्ये PMचा पण हप्ता येत असेल, नमोचा देखील हप्ता येत असेल आणि जर लाडकी बहिणीचा हप्ता देखील येत असेल, तर तुमच्या खात्यामध्ये 10000 रुपये जमा होऊ शकतात. लाडक्या बहिणीचे 4 महिन्याचे किंवा 3 महिन्याचे हप्ते मिळून आणि नमोचे आणि PM किसानचे 2,000 रुपये म्हणजे 4000 रुपये, म्हणजे एकूण 10000 रुपये तुमच्या खात्यामध्ये, तुमच्या घरामध्ये येऊ शकतात. कारण मित्रांनो, मला माहिती आहे की नमोचा हप्ता आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता एका घरात येऊ शकत नाही. परंतु मित्रांनो, असे बरेच शेतकरी आहेत ज्यांच्या घरामध्ये, ज्यांच्या कुटुंबामध्ये नमोचा देखील हप्ता येत आहे, PMचा देखील हप्ता येत आहे, संजय गांधी निराधार योजनेचा देखील हप्ता येत आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर श्रवण बाळाचा देखील हप्ता येत आहे आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा देखील हप्ता येत आहे. आता श्रवण बाळ आणि निराधार योजना हे कंपल्सरी येतच आहे, पण लाडकी बहीण योजना आणि नियमामध्ये नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना हे एका घरामध्ये एकच येते. परंतु बरेच लोक असे आहेत जे आणखी देखील ह्याचा लाभ घेत आहेत, अपात्र असून देखील दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत. तर दोन्हीपैकी एका योजनेचा लाभ भेटत आहे, परंतु दोन्ही देखील योजनेचा लाभ घेत आहेत काही शेतकरी. तर अशा शेतकऱ्यांची लॉटरी लागणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेचे 6000 रुपये, PMचे आणि नमोचे 2 4000 रुपये, असे 10000 रुपये आणि एकंदरीत श्रवण बाळात झालं तर 1500 रुपये, म्हणजे 10,000 बघा किती झालं ते. त्याचबरोबर 11,500 रुपये आणि त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे ते 1,500, म्हणजे लईतले 1300 रुपये, 1,300 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. 13,000 ते 14,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात मित्रांनो. जर तसा विचार करायचा झालं तर म्हणजे एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये एकंदरीत येऊ शकते. कारण
लाडकी बहिणीचा देखील हप्ता बऱ्याच दिवसापासून रखलेला आहे. काय महिलांचा 3 हप्ते 4 हप्ते रखलेले आहेत. निराधार योजनेचे देखील हप्ते रखलेले आहेत आणि नमो आणि पीएमचा हप्ता तर हे दोन्ही एकत्रित येऊ शकतात. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये एकूण हे नमोचे आणि पीएमचे एकंदरीत 4,000 रुपये येऊ शकतात. प्लस लाडकी बहिणीचे 6,000 10,000 रुपये झाले. ज्यांचा एक हप्ता आधीच थकीत आहे, म्हणजे मागील थकीत हप्ता नमोचा 8वा हप्ता थकीत आहे 2,000 रुपये. नमोचा 8वा हप्ता 2,000 रुपये, पीएमचा 22वा हप्ता 2,000 रुपये, एकूण 6,000 रुपये झाले मित्रांनो. म्हणजे एखादा जर थकीत हप्ता असेल नमोचा म्हणा नंतर पीएमचा म्हणा तो 2,000 रुपये आणि आताचा 8वा आणि 22वा हप्ता नमोचा आणि नमोचा 8वा आणि पीएमचा 22वा 2 4,000 रुपये. पहिला एखादा जुना हप्ता 2,000 रुपये म्हणजे 4 5 आणि 6 म्हणजे 16,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात मित्रांनो. काही जणांचे पीएम किसान 21वा हप्ता थकीत असेल तर त्यांना आणखी 2,000 रुपये मिळू शकतात. म्हणजे जर काही जणांचे पीएम किसानचे 21वे हप्ते थकीत आहेत, 21वा हप्ता थकीत असेल पीएम किसानचा तर त्यांना आणखी 2,000 रुपये मिळू शकतात. म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये येऊ शकतात मित्रांनो. आताचे 22 हप्त्याचे आणि 21 हप्त्याचे 2,000 रुपये 2 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. म्हणजेच काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8,000 रुपयापर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे एवढे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. म्हणजे नमोचा जर एखादा थकीत हप्ता असेल तर ते आताचा आणि पहिला हप्ता 4,000 रुपये, पीएमचा आताचा आणि पहिला हप्ता 4,000 रुपये, 4 4 8,000 रुपये आणि नमोचा 6,000, लाडकी बहिणीनं 6,000 रुपये हप्ता. म्हणजे एकंदरीत झालं की ते बघा मित्रांनो, एवढे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो. 8,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता आहे नमोची आणि पीएम किसान योजनेची. तर नाकारता येत नाही, हे एवढी रक्कम जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण 24 फेब्रुवारी 2026 नंतर कधीही हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 24 फेब्रुवारी नंतर कोणत्याही दिवशी तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येऊ शकतो. ज्या जिल्ह्यामध्ये तांत्रिक पडताळणी आधी पूर्ण झाली आहे तिथे पैसे लवकर जमा होण्याची शक्यता जास्त आहे. आणि ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण आहे, आधार बँकेशी लिंक आहे, स्टेटस ओके आहे, त्यांच्या खात्यात रक्कम सर्वप्रथम जमा होऊ शकते. म्हणून शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला लगेच तुमचं स्टेटस तपासलं, KYC पूर्ण केली आणि आधार लिंक असल्याची खात्री केली तर पुढचा बँक मेसेज तुमच्यासाठी 4,000 किंवा 6,000 रुपये, कदाचित त्याहून जास्त रक्कम येऊ शकते. म्हणजेच 6,000 रुपये लाडकी बहिणीचे आणि पीएम किसानचे 2 2 4 म्हणजे असे एकंदरीत 16,000 10,000 किंवा 16,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात मित्रांनो. जरी माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्राला शेअर करा आणि अशाच खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण योग्य माहिती वेळेवर मिळाली तरच योजनेचा पूर्ण लाभ मिळतो. कारण मित्रांनो, असेच ही माहिती बऱ्यापैकी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती वगैरे शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटला एक हाईपचा ऑप्शन येते, त्यावरती क्लिक करून आपल्या चॅनलला हाईप देखील करायला विसरू नका. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.